नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 11 समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिलं, समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे। समोच्चतादर्शक नकाशाचा वापर पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो। दुसरा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे। समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात। पहिलं, एखाद्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची। दुसरं, संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप। तिसरं, एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे। शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढील प्रमाणे होईल। पहिलं, सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी। दुसरं, मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी। तिसरं, पावसाचे पाणी उंचावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल यांविषयीचा अंदाज बांधण्यासाठी। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे। प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण समोच्चतादर्शक नकाशाच्या साहाय्याने दाखवता येते। प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। पहिलं, समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार डॅश डॅश असतो। या प्रश्नाचे उत्तर आहे तीव्र। दुसरं, नकाशावर समोच्च रेषा टिंबटिंबचे प्रतिनिधित्व करतात। या प्रश्नाचे उत्तर आहे समान उंचीच्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात। तिसरं, टिंबटिंबतील अंतरावरून उताराची कल्पना येते। या रिकाम्या जागेचे उत्तर आहे समोच्च रेषांतील अंतरावरून उताराची कल्पना येते। पुढचा प्रश्न आहे, दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे टिंबटिंब तीव्र असतो। याचे उत्तर आहे उतार। प्रश्न क्रमांक 3, खालील नकाशातील भूरूपे ओळखा। व्यवस्थित या नकाशाचे निरीक्षण करायचे आहे आणि निरीक्षण करून त्या ठिकाणी असलेली भूरूपे आपल्याला ओळखायची आहेत। पहिलं, नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश। दुसरं, डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेश आणि तिसरं, शिखर या ठिकाणी भूरूपे आहेत। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 11 समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।